साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. ओम गं गणपतये नमः. गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटे समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये संस्कृतीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राची संस्कृती म्हटलं की अनेक उत्सवाच्या माध्यमातून संस्कृतीचं दर्शन आपल्याला घडत असतं. आत्ताच श्रावण महिना आटोपला आणि श्रावण महिना आटोपल्यानंतर गौरी गणेश याचा आपल्याला वेध लागतो. गौरी गणेशाचा वेध लागत असताना आपल्या मनामध्ये आता गणपतीचे वेध लागलेले असतात आणि महाराष्ट्राचा मुख्य उत्सव म्हणून गणेश उत्सवाकडे पाहिलं जातं. तसं तर गणेशाची पूजा ही महाराष्ट्रभर देशभर नवे नवे भारताच्या बाहेर तुर्किस्तान, चीन, जपान, अमेरिका इतर देशांमध्ये सुद्धा गणेशाची पूजा केली जाते आणि या भारतीय गणेश उत्सवाचे वेध इतर देशांना सुद्धा लागलेले असतात. म्हणजे भारतातला गणपती उत्सव कशा पद्धतीनं साजरा होतो याच्याकडे, किती आनंदाने साजरा होतो. पुण्यामध्ये जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा मी कॉलेजला असताना अनेक विदेशी माणसं सुद्धा गणेश उत्सवावरती अभ्यास करायला पुण्यामध्ये आलेले होते. तसं पाहिलं तर म्हणून महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून गणेश उत्सवाकडे पाहिलं जातं. या गणेश उत्सवाची सुरुवात 1893 पासून सुरू झालेली. गणेश भक्तीचा प्रारंभ हा गतकाळ म्हणजे प्राचीन काळापासून पेशवे काळापर्यंत आत्तापर्यंत सुद्धा हा गणेश उत्सव साजरा केला जातो. म्हणजे गणेशाला मानणारे लोक, गणेश हा एक प्रचलित देवता आहे. गणपतीला कोण ओळखणार नाही. प्राचीन काळापासून गणेशाचं पूजन केलं जातं. कारण आजही ब्राह्मण पंडित म्हणजे हे जेव्हा वेद मंत्र म्हणतात तेव्हा ओम गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे प्रियानान्त्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिगुं हवामहे
वसो मम आहा मजानी गर्भधमा त्वमजासि गर्भधम्मा. म्हणजे गणेशापासून सुरुवात करतात. कुठल्याही कार्याची सुरुवात ही गणेशापासून केली जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये ओम पासून सुरुवात केली. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. म्हणजे गणेश ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला 21 ओव्यांमधून गणेश स्तुती गायलेली आहे. पुन्हा मधून तर ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी तसा त्याचा उल्लेख आलेला आहे. प्राचीन काळापासून गणेशाची आराधना केलेली आहे. गणेश हा शिव पार्वतीचा मुलगा आणि भगवान शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये सुद्धा गणेशाची पूजा केली जाते. म्हणजे आता हा मग कुठल्या गणपतीची? लग्न अगोदर पुत्रांनी नंतर, पण तरी सुद्धा कुठल्या गणेशाची पूजा केली जाते? तर निर्गुण निराकार ओंकार स्वरूप असणाऱ्या गणेशाची पूजा ही ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान श्री गणेश, त्यांची पूजा ही भगवान शिव पार्वतीच्या लग्नाच्या वेळी सुद्धा केली जाते. कारण ते निर्गुण स्वरूपातल्या भगवान शंकराचं पेक्षा श्रेष्ठ असणारे ओंकार स्वरूपातलं जे स्वरूप आहे गणेशाचं ते श्रेष्ठ आहे आणि त्या स्वरूपाची पूजा तिथे केली जाते. त्यानंतर शिव पार्वतीचा मुलगा म्हणून ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणून जेव्हा जन्माला आलेला आहे त्याच्यानंतर मग शिव पार्वतीचा मुलगा म्हणून आहे. गणेश जन्मासंबंधीच्या अनेक कथा सांगितल्या वेगवेगळ्या पुराणांमध्ये. त्याच्यावरती खरंच अनेक काही लोकांना त्या मिथक कल्पना सुद्धा वाटतात. अनेक लोकांना वेगवेगळ्या पुराणातून त्या कथा ऐकायला मिळतात. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की गणेश हा पार्वतीच्या मळेपासून झाला. काही लोक तर अशी शंका उपस्थित करतात की भगवान शिवांचा आणि पार्वतीचा वास हिमालयामध्ये आहे, तर पार्वतीच्या अंगावर एवढी मळ आली असेल का की एवढ्या मळेपासून तो गणपती तयार झाला? परंतु मला हे म्हणायचं आहे ते प्रतिकात्मक आहे. खरं स्वरूप ना तर पार्वती हे बुद्धीचं स्वरूप आहे आणि भगवान शिव हे आत्मस्वरूप आहे. पार्वती हे श्रद्धेचं स्वरूप आहे किंवा शिव हे विश्वासाचं स्वरूप आहे. गणेश हे मनाचं स्वरूप आहे. आणि म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीचं चक्रच मन बुद्धी आणि आत्मा याच्या भोवती फिरतं. म्हणजे शिव पार्वती आणि गणेश हे सृष्टीचं बीज चक्र आहे. आणि ओंकार स्वरूप गणेशाचं आद्य स्वरूप ओंकार हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे संतांनी मान्य केलेलं आहे, पुराणांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे ओंकार स्वरूप जे आहे ना हे गणेशाचं मुख्य स्वरूप आहे. आणि ओंकार स्वरूपामधल्या गणेशामध्ये ओम मध्ये 3 अक्षर येतात. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख केलेला आहे. अकार चरण योगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे. म्हणजे जे ओंकार स्वरूप गणेश आहे त्या ओंकार स्वरूप गणेशाची आराधना
करण्यासाठी मनामध्ये तेवढा विश्वास असावा लागतो. ओंकार स्वरूप गणेश हा कसा आहे तर अ उ म हे 3 अक्षर ओंकार स्वरूपामध्ये येतात आणि 3 अक्षर ओंकार स्वरूपामध्ये आल्यानंतर अ म्हणजे गणेशाचे चरण आहेत. कारण ओम 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 असा जेव्हा उच्चार आपण करतो ना तर अकार हे गणेशाचे चरण आहेत, माऊली म्हणतात. उकार उदर विशाल म्हणजे उकार जो आहे त्या ओंकार अक्षरामधला ते गणपतीचं मोठं पोट आहे आणि म जो अक्षर आहे हे म अक्षर गणेशाचं मस्तक आहे. म्हणजे चरणापासून मस्तकापर्यंत ओंकार स्वरूपाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी गणेशाची परिपूर्ण आपल्याला ओळख करून दिलेली आहे. म्हणजे आत्म म्हणजे गणेश हे या सृष्टीचं मुख्य बीज तत्व आहे आणि सृष्टीचं बीज तत्वाचं आपण जर त्या सृष्टीच्या बीज तत्वाचं विश्लेषण करायला गेलो किंवा त्याच्याकडे आपण बघायला गेलो, त्याचं निरीक्षण करायला गेलो तर ज्ञानेश्वर महाराजांसारखं निरीक्षण बघा ना किती सुंदर आहे. म्हणजे चरणापासून मस्तकापर्यंत माऊलींनी त्या ओंकार स्वरूपामध्ये अ उ म, कारण की हे सांगितलेलंच आहे नाद ब्रह्म. हे जे नाद ब्रह्म आहे ना, गकार पूर्व रूपम आकारो मध्यम रूपम अनुस्वार शांत रूपम बिंदुरुत रूपम नाद संधानम संगुंग हिता संधी सैषा गणेश विद्या गणक ऋषी निसृत गायत्री छंदहा गणपतीर देवता ओम गंग गणपतये नमः. म्हणजे गणपतीर देवता एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. म्हणजे गणेशाचं जे स्वरूप आहे ना हे अतिशय भव्य स्वरूप आहे आणि गणेश सगळ्यांची लाडकी देवता आहे. महाराष्ट्राची तर एकदम अतिशय लाडकी देवता आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता 22 ऑगस्टला शनिवारी आपल्याकडे गणपती बसतायत. मला सांगा, मला पहिल्यांदा हे सांगायचं की गणपती बसताना सगळ्यामध्ये मनाची पवित्रता सगळ्यात महत्त्वाची आहे. आपण गणपती बसवतो, आपला त्याच्यामध्ये सगुण स्वरूपाची भक्ती आपण गणपती बसवताना करत असतो. मग सगुण स्वरूपाची भक्ती काय करतो तर गणपती कसा बसवा. मला काही जणांनी विचारलं की गणपती कसा बसवा. मी सांगितलं की हे एक 11-12 अंगुल गणपती असावा, फार मोठा नसावा आणि मोठा सार्वजनिक ठिकाणी असावा, पण घरामध्ये गणपती फार मोठा नसावा. आणि घरामध्ये गणपतीची मूर्ती म्हणजे लाल कपड्यावरती किंवा पिवळ्या कपड्यावरती, हळदीच्या कलरच्या कपड्यावरती ते गणपती बसवावा. ईशान्य कोपऱ्यामध्ये घराच्या गणपतीची मूर्ती बसवावी आणि गणपतीसोबत सूर्य, विष्णू, शिव आणि देवी ह्या कमीत कमी सुपारीच्या रूपाने, जरी फोटो प्रतिमा नसल्या तरी सुपारीच्या रूपाने त्या देवता तिथे राखतात. कारण की ओंकार स्वरूप जे गणेशाचं बीज मंत्र आहे ओम गंग गणपते नमः, या बीज मंत्रामध्ये गणेशाच्या 5 देवतेचा वास आहे ओम गंग गणपते नमः मध्ये. आणि या 5 देवतेचा वास या बीज मंत्रामध्ये असल्यामुळे गणपतीची एकट्याची पूजा होत नाही, तर ह्या 55 देवतेची त्याच्यासोबत जर पूजा झाली तर गणेशजी आपल्यावर प्रसन्न होतात. गणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्याचा प्रसार प्रचार जास्त लोकमान्य टिळकांनी केला, कारण लोकांमध्ये संघटना करायची होती, लोकांना एकत्रित करायचं होतं, त्याचा उद्देश हा होता. आणि म्हणून गणपतीचं महत्त्व लोकांना तेव्हापासून जास्त जागृत झाले. म्हणजे अगोदरही गणपतीची पूजा नव्हती वगैरे असं नाही, पण तेव्हापासून लोक जास्त गणेशाची आराधना करायला लागले. वास्तविक पाहता गणेश हे एकात्मकतेचं प्रतीक आहे. गणेश उत्सवामध्ये आपण एकत्र येतो. काल, आज आणि उद्या मागचं स्वरूप गणेशजीचं वेगळं होतं, उत्सवाचं गणेशजींच्या. आजच्या घडीला गणेशजींच्या उत्सवाचं स्वरूप वेगळं आहे. का आहे
कारण की ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे आज काही लोक मनोरंजनासाठी गणपती बसवतात आणि त्या गणपतीच्या काळामध्ये आपण देवता म्हणून त्या गणपतीला बसवत असतो, परंतु त्याच्या पुढे विभत्स रूपाचे गाणे वाजवतो, त्याच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारचे नाटकं करतो. सामाजिक नाटकं करायला काही हरकत नाही, समाज प्रबोधन होईल असे कार्यक्रम ठेवायला काही हरकत नाही, परंतु आपण त्या गणपतीच्या उत्सवामध्ये काही जण इतके वेगळे विचित्र प्रकार करतात की मला असं वाटतं की तो गणपती ते कसा राहिलो, कसा टिकेल, काय महत्व आहे त्या गणपतीचं. कारण ती बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीची देवता असल्यानंतर ते गणेशाची आराधना हे विवेक तुम्हाला यावा, सत्य असत्याचं ज्ञान व्हावं, याच्यासाठी गणेश आराधना करायची असते. गणेश आराधनेने आपला आत्मविश्वास बळकट होतो, आपल्या कार्याला गती मिळते, आपला विश्वास द्विगुणित होतो आणि आपण जे काम करतोय त्या कार्याला अतिशय कुठल्याही निर्विघ्नपणे आपलं कार्य पार पडावं म्हणून गणेशाची आराधना आपण करतो. कारण गणेश ही अशी देवता आहे की विघ्न करता पण आहे आणि विघ्न हरता पण आहे. म्हणजे गणेशाची आराधना विघ्नहर्ता म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे जर आपण वाईट वृत्तीने वाईट मार्गाने जर जात असेल तर आपल्यामध्ये तो विघ्न आणतो आणि आपण सदमार्गाने जर जात असू तर आपल्याला सदमार्गाने जाताना गणेश आपल्या कार्यामध्ये विघ्नहर्ता बनतो. म्हणजे विघ्न करता आणि विघ्नहर्ता दोन्हीही गोष्टी गणेशजी करतात. खरं ना, गणेश हे एक ज्ञान स्वरूप आहे आणि ज्ञान हे केव्हा होतं तर हे त्याच्या मनावरून असतं. मी जे मगा तुम्हाला बोलता बोलता जे एक वाक्य म्हटलं की मनाचं स्वरूप गणेश आहे आणि म्हणूनच तर गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण चंद्राचं दर्शन करतो. म्हणजे चंद्रदर्शन झाल्याशिवाय काही लोक चतुर्थी सोडत नाहीत. म्हणजे चंद्रदर्शन झाल्याशिवाय चतुर्थी सोडायची नाही असा काही नियम असतो गणेश चतुर्थी संकष्ट चतुर्थी व्रत करण्याचा. आता ह्या चतुर्थी किंवा चंद्र आणि मन म्हणजे गणेश ह्याचा किती संबंध आहे बघा. चंद्राचा स्वामी गणेश म्हणजे मनाचा स्वामी चंद्र किंवा चंद्राचा स्वामी मन असं नाही, तर म्हणजे सूर्याचा स्वामी बुद्धी, बुद्धीचा स्वामी सूर्य आहे, तसंच मनाचा स्वामी चंद्र आहे. म्हणजे गणेश आणि चंद्राचं बघा किती अतूट नातं आहे. आता लोक परंपरेनुसार काही पुराणानुसार काही कथा सांगितल्या जातात. वास्तविक भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजे शनिवारी आपण गणपती बसवतो, त्या दिवशी चंद्राचं दर्शन करणं त्या ठिकाणी निषिद्ध मानलं जातं. कारण की आपल्यावरती काही चोरीचा किंवा आपल्यावर कलंकित असा काहीतरी आरोप लागतो चंद्राचं दर्शन झाल्यानंतर, अशी पुराणांची आख्यायिका आहे. कारण भगवान श्रीकृष्णाला सुद्धा समंतक मण्याचा जो आरोप त्याच्यावर आला होता, तर तो सुद्धा हे चंद्रदर्शनाचं भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन झालं म्हणून. म्हणजे अशा पण काही आख्यायिका आहेत. कारण हरी अनंत, हरी कथा अनंत, वेगवेगळे अनंत कथा सांगितल्या जातात प्रत्येक ठिकाणी. आता चतुर्थी आहे, ही चतुर्थी गणेशाला का प्रिय आहे तर चतुर्थी ही ब्रह्मदेवापासून निर्माण झालेली ब्रह्मपुत्री. खूप तिने षडाक्षर महागणपतीच्या मंत्राचा गणेशजीने म्हणजे ब्रह्मदेवाने त्या चतुर्थीला मंत्र दिला आणि गणेश आराधना करायला सांगितली. आणि गणेश आराधना केल्यानंतर चतुर्थी प्रसन्न म्हणजे चतुर्थी व्रती प्रसन्न झाले गणेशजी आणि चतुर्थीला वरदान दिलं की तू सर्व तिथींची माता होशील. आणि सर्व तिथींची माता चतुर्थी आहे आणि त्या चतुर्थीला सांगितलं की त्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी जो कोणी माझी पूजा करेल म्हणजे चतुर्थी व्रत हे माझं प्रसिद्ध होईल असं गणेशजीने म्हणजे तुझ्या नावाने
हे माझं व्रत आणि तुझे व्रत जे करतील संकट चतुर्थीचं, तर मी संकटापासून त्यांना मुक्त करेल, असं त्या चतुर्थीला वरदान दिलं. आता वास्तविक असं, कारण प्रत्येक तिथीची देवता आहे. जसं प्रतिपदेची अग्निदेवता आहे, तृतीयेची गौरी देवता आहे, म्हणजे ह्या अशा तिथींचे देवता आहे. तसं चतुर्थी तिथीची देवता ही गणेश आहे. आणि आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि तुर्यगाम, म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उन्मनी अवस्था जी चतुर्थी आहे, तर ह्या तिन्ही अवस्थेच्या पुढची जी अवस्था आहे ती चतुर्थ अवस्था आहे. म्हणजे या संसार रूपी भवसागरातून तरुण गेल्यानंतर माणसाची वृत्ती जी चेंज होते आणि तुर्यगाम म्हणजे उन्मनी अवस्थेमध्ये जर ही वृत्तीमध्ये उन्मनी अवस्थेमध्ये जर आपण गेलो तर आपल्या जीवनाचं कल्याण होत असतं. म्हणून ह्या अवस्थेमध्ये चतुर्थी. आणि चंद्राच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे की ज्यावेळेस गजमुख बालकाला म्हणजे गणपतीला गजमुख लावण्यात आलं, त्यावेळेस चंद्र हसला मनोमन, आणि मनोमन चंद्र हसल्यामुळे हे पार्वतीच्या लक्षात आलं की माझ्या बालकाला हा हसतोय, किंवा गणेशजींच्या हे लक्षात आलं. म्हणून त्यांनी बरोबर त्याला शाप दिला की तू पूर्ण कलंकित होशील, आणि मग चंद्र पूर्ण काळा झाला. मग चंद्राने काही तपश्चर्या केल्यानंतर उशाप मागितला आणि सांगितलं की मग पौर्णिमेच्या दिवशी तू सूर्याच्या प्रकाशासारखा पूर्ण स्वच्छ होशील. पण तरी सुद्धा चंद्रावर एक डाग राहतो, म्हणजे चंद्राचे ते काळं दिसतं. ते कशाचं प्रतीक? म्हणजे गणपतीला हसल्यामुळे. म्हणजे आता ह्या अशा काही पुराणामध्ये कथा सांगितल्या जातात, पण पुराणाच्या कथा ह्या आपल्याला, कारण पुराणाशिवाय आपल्याला गणपतीचा उल्लेखच करता येणार नाही. कारण पुराणांमध्ये जी गोष्ट सांगितली आहे, तुकाराम महाराज म्हणतात पाहावे पुराणी विचारुनी, म्हणजे ज्याच्या मनामध्ये विश्वास नाही त्याने पुराणाला विचारलं पाहिजे. आता ह्या कल्पना बघा किती म्हणजे किती गणपतीचं आध्यात्मिक स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर किती सुंदर आहे. म्हणजे गणपतीचे छोटे छोटे डोळे, त्याचे सुपासारखे कान, त्यांची सोंड. आता हे सोंड काय करते तर गणेशजींची सोंड ही चांगल्या आणि वाईट याची निवड करते. सोंडेला असं नॉलेज असते पुढे काय संकेत मिळणार आहे ते अगोदरच तिला कळतात. पुन्हा काय चांगलं वाईट घ्यायचं हे सोंडेला कळतं. म्हणजे त्याचे छोटे छोटे डोळे आहेत गणेशजींचे, ते जे बारीक डोळे आहेत, म्हणजे एवढे मोठे गणपतींचे जे डोळे बारीक, म्हणजे निरीक्षण, या सृष्टीच्या तत्वाचं निरीक्षण गणेशजी करतात. सुपासारखे कान आहे, म्हणजे आपण सुकतो तेव्हा धान्य जसं सुपडल्यानंतर कचरा उडून जातो, धान्य राहतं, तसं सुपासारखे कान. गणेशजीने कान हलवले ना खरं त्यांच्यातून घेण्यासारखं आहे की वाईट बाहेर पडतं, चांगलं ते घेतं. म्हणजे कान. पोट एवढं मोठं का आहे तर पोटाचा आकार गणेशजींचा एवढा मोठा विशाल आहे की त्या पोटामध्ये सगळी सृष्टी तत्व सामावलेले आहे. म्हणजे गणेशजीचा रक्तवर्ण, म्हणजे गणपतीला शिंदुरा राक्षसाला मारल्यानंतर म्हणजे पूर्ण शिंदूर फासला गणेशजीने, तेव्हापासून गणपतीला शिंदूर लावला जातो. आणि आज गणपती आणि शिंदुराचं जेव्हा युद्ध झालं त्यावेळेस नर्मदेमध्ये सुद्धा गणपतीला शिंदुराने एकदा युद्धामध्ये फेकलं होतं. तर तेव्हा लाल वर्ण त्या नदीमध्ये, नर्मदा नदीमध्ये झाला. आणि तेव्हापासून जे नर्मदा नदीमध्ये जे लाल दगड आहेत ते लाल दगड आजही नर्मदा गणेश म्हणून त्या लाल दगडांची पूजा केली जाते. म्हणजे आजही काही ब्राह्मण मंडळी असतील किंवा असं काही विशिष्ट लोक असतील, हे त्या नर्मदेतल्या लाल दगडाची पूजा नर्मदा गणेश म्हणून करतात. म्हणजे गणेशजींची आराधना केल्यानंतर आपल्या मनाला सुख शांती लाभते, मन प्रफुल्लित होतं, मन आनंदी होतं. बघा ना, साधी गोष्ट घ्या, भाद्रपद चतुर्थीला जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती आपण बसवतो,
म्हणजे तेव्हाचं वातावरण किती चैतन्यमय असतं, ऊर्जादायक असतं, मंगलदायक असतं, मंगल स्वरूप असतं. म्हणजे गणपती येणार आहेत आपल्या घरी, म्हणजे बघा माणसं किती कल्पना करतात. म्हणजे गणेशजी आपल्याकडे येणार आहेत आणि ते जाणार आहेत. म्हणजे कुठून येणार आहेत होते हा प्रश्न पडतो. पण सजीव भक्ती कशी असते बघा, मला हे सांगायचंय की मनामध्ये कसा भाव तरंग निर्माण होतात. म्हणजे गणपती, आज आपल्याकडे गणपती येणार आहेत, लोक बोलताना असं बोलतात की आमच्याकडे गणपती येणार आहेत. म्हणजे गणेशजींचं येणं हे सुखदायक आहे, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणार आहे, तुमच्या घरामधलं वातावरण मंगलमय करणार आहे. म्हणजे आजच्या घडीला सुद्धा म्हणजे गणपती उत्सव हा तुम्हाला सुखकारक आहे. तुमच्या निगेटिव्ह विचार श्रेणीला सोडून पॉझिटिव्ह विचार श्रेणी निर्माण करणार आहे. आणि त्या गणेशाच्या 1 दिवसाचा कोणी गणपती बसवतं, कोणी 2 दिवसाचा बसवतं, कोणी 3 दिवसाचा, 4 दिवसाचा, 5 दिवसाचा, 11 दिवसापर्यंतचा जो गणेश उत्सव आहे ना, हा महाराष्ट्रभर किती आनंदाने साजरा केला जातो. मग गणपती घरामध्ये येताना गणपतीची सजावट, मग त्यावरती सगळं स्वच्छता, सजावट करणे, ईशान्य कोपऱ्यामध्ये त्याची मांडणी करणे. म्हणजे गणपतीला म्हणजे कोणी धान्यावर बसवतं, कोणी पाठावर बसवतं लाल कपडा ठेवून. मग ते गणपती आल्यानंतर त्याची पंचोपचाराने पूजा करणं, म्हणजे गणेशजीला आवाहन करणं, म्हणजे गणपतीला आवाहन करणं, त्यांचं पाद्यपूजा करणं, त्यांना अर्घ्य देणं, त्यांना स्नान घालणं, म्हणजे त्यांना पंचामृताने स्नान घालणं, परत त्यांना गंधाक्षता लावणं, गंधाक्षता लावल्यानंतर त्यांना दुर्वा वाहणं. दुर्वा हे अमरत्वाचं प्रतीक आहे, एक ऊर्जेचं प्रतीक, चैतन्याचं प्रतीक आहे. आणि चैतन्याचं प्रतीकच म्हणजे जी अमर, म्हणजे दुर्वा कधी मरत नाही, म्हणजे अमरत्वाचं एक तिच्याकडे वरदान आहे. आता दुर्वा निर्माण कशा होतात, अशा पुराणामध्ये तर अनेक कथा आहेत. पण मला सांगते, गणेशजीला लाल फूल आवडतं, जास्वंदीचं फूल आवडतं. गणपतीला फळ कुठलं आवडतं, तर गणपतीचं आवडतीच फळ आहे जांभूळ आणि कवीट. कवीट आणि जांभूळ हे गणपतीला आवडणारं फळ आहे. म्हणून आपण कवीट आणि जांभूळ हे फळ गणपतीला व्हायला पाहिजे. बाकी तर मग केळी, नारळ, सफरचंद वगैरे जे आहे ते तर फळं, ऋतुकालीन फळं तर आहेच, परंतु त्याला गणेशजींना खरं कवीट जांभूळ हे फळ महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी की गणपतीला मोदक आवडतो. आता मोदकाचा आकार म्हणजे बघा कसा आहे, पूर्ण एक रूप. म्हणजे मोदकाचा आकार असा आहे की सृष्टीच्या चराचर तत्वाचं एक रूपण त्या मोदकामध्ये आहे. आणि ते आवडतं कारण या सृष्टीचं एक रूपत्व हे गणेशजीला आवडतं. म्हणजे गणेशजींच्या हातामध्ये जे शस्त्र आहेत, काही त्यांच्या हातात जे काही फूल आहे, कमळाचं फूल, जे काही अस्त्र आहे, शस्त्र आहेत, फूल आहे, मोदकाची वाटी आहे, म्हणजे हे प्रत्येक त्याचं प्रतीक आहे. म्हणजे ज्या अर्थी, कारण की गज आनंद म्हणजे काय आहे की जन्माला येणं, ओंकार स्वरूप ग म्हणजे, आणि ज म्हणजे जन्माचं दोतात. म्हणजे गज म्हणजे जन्माला येणे आणि जाणे. ही जे सृष्टीचक्र आहे ना, तर हे गणेश तत्वच आहे. जन्माला येणे आणि जाण्याची जी प्रक्रिया घडते नाही, त्यांच्याशिवाय नाही घडत. म्हणून गणेश बघा ब्रह्मांडाचा नायक आहे. म्हणजे भगवान रुद्र, विष्णू, ब्रह्मा ह्या सगळ्यांनी गणेशाची आराधना केली आहे. एकही असं देवता नाही की त्यांनी गणेशाची आराधना केलेली नाही. पूर्ण म्हणजे स्वतः भगवान शंकराने सुद्धा त्यांची आराधना केली आहे. ब्रह्मांड स्वरूप गणेशाचं तत्व इतकं निश्चल आहे, एवढी मोठी महान शक्ती आहे. आणि अशा शक्तीचा उत्सव आपण साजरा करतो. मला ना कधी कधी असं वाटतं की बघा ना, आणि जाताना लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे बाल स्वरूपाचा भाव त्या गणेशाच्या भक्तीमध्ये आपण ओततो आणि त्याच्यातून आपल्या भावना आपण प्रगट करतो. म्हणजे किती सुंदर स्वरूप आहे त्या गणेशाचं. आणि त्या गणेशाच्या आराधनेमुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात.
का पूर्ण होतात? तर तो गजमुख आहे, तो आनंद देणार आहे. गणेश म्हणजे आपल्या मनाला आनंद देणार आहे. आपल्या मनाचं स्वरूपच गणेश आहे. म्हणजे अशा मनस्वरूप गणेशाला, मग बुद्धीची देवता काय आहे? तर तो पार्वतीचा मुलगा आहे. आणि आत्मस्वरूप म्हणजे बघा, पहिलं गणेशाचं जे स्वरूप असेल ते गकार स्वरूप आहे, ओंकार स्वरूप. आणि ओंकार लिहिताना सुद्धा ग शब्द आपण पहिल्यांदा ग तयार होतो. गकार पूर्वरूपम म्हणजे गकार हे पूर्वरूप आहे. आकारो मध्यम रूपम आणि गकार पूर्वरूपम आकारो मध्यम रूपम अनुस्वार शांत रूपम बिंदुरुत्तर रूपम नाद संधानम. म्हणजे जो ओम हा जो नाद आहे ना, याच्यातूनच ते गणेशजीचं स्वरूप प्रकट होतं. आणि म्हणून अशा गणेश स्वरूपाची आराधना आपण जे करतो, ही आराधना पहिल्यांदा मन सुचिरभूत करून आराधना करायची. शरीर सुचिरभूत करायचं, मन पवित्र ठेवून आराधना करायची. आता गणेशजींच्या काळामध्ये तुम्ही काही लोक बऱ्याच वेळेला असं म्हणतात की आम्ही 21 मोदक वाहतो, 11 मोदक वाहतो, तर गणेशजी प्रसन्न होईल. 1 मोदक दिला तर तो अप्रसन्न होईल असं काही नसतं. तुमच्या मनातला भाव हा किती महत्वाचा आहे हे या गणेशच्या शुद्ध स्वरूपामध्ये. आता गणपतीकडनं आपल्याला काय शिकायचं आहे हो? तर गणेशजीकडनं आपल्याला हे शिकायचं आहे की मातृभक्ती. आणि दुसरी गोष्ट आपली ड्युटी. म्हणजे पार्वतीने गणेशाला मध्ये कोणीही पुरुष येऊ नये म्हणून स्नानाला गेल्यानंतर दरवाजावर उभा करणं, म्हणजे गणेशजींचं सिर काटण्यापर्यंत जरी आलं तरी आपली ड्युटी मात्र त्यांनी सोडली नाही हो. म्हणजे आपलं कर्तव्य, ड्युटी म्हणजे कर्तव्य, म्हणजे आपल्या कर्तव्य चोखपणे बजावणं हे गणेशाकडून शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या माता पित्यांमध्येच ब्रह्मांडाचं तत्व आहे. म्हणूनच गणेशाने ज्या 3 प्रदक्षिणा घातल्या आणि त्याच्यावर आपल्या गणांचा स्वामी गणपती ते बनले. सर्व गणांच्या, सगळ्या देवतांचा स्वामी, सगळ्या देवतांचे अग्रहार पूजा करणारे. म्हणजे पूजा, गणपतीची पूजा केल्याशिवाय कुठलेही देवतेला यश मिळत नाही. म्हणून अग्रगण्य पूजेचे मानकरी जे ठरले ते भगवान गणेश ठरले. कशामुळे? तर माता पित्यांच्या चरणतत्वामध्ये, त्यांच्या चरणतत्वाशी एकरूप होऊन गणेशजी तिथेच प्रदक्षिणा करत गेले. मला सांगा, मूषक आहे तर ते मूषकावर प्रदक्षिणा करत होते. आता खरं वास्तविक स्वरूप पाहिलं तर मूषक, उंदीर म्हणजे हे किती छोटं स्वरूप, आणि छोट्या स्वरूपावर एवढा मोठा गणेशजी बसणार, हे कसं शक्य आहे? पण इथे सुद्धा प्रतिकात्मक, म्हणजे मूषक हे मायेचं स्वरूप आहे आणि मायेवरती आरूढ होऊन गणेशजी सर्व ब्रह्मांडाचं सूत्रसंचालन करतात. आणि जे ज्ञानी माणसं असतात, विवेक आणि ज्ञानाचं प्रतीक गणेश. आणि विवेक आणि ज्ञान असेल ना तर मायेवरतीच आरूढ होता येतं, एवढी ताकद आहे. म्हणून गणेश आराधना मनमोकळेपणाने करा. आणि त्यांच्या आजच्या राष्ट्राच्या अभ्युदयासाठी गणेशोत्सव साजरा करणं हे महत्वाचं आहे. कारण समाजामध्ये असंस्कारी माणसं जे निर्माण झाले आहेत, किती छल कपट द्वेष, हे या समाजातून अशा वाईट वृत्ती नष्ट व्हाव्यात आणि चांगल्या वृत्ती अंगीकारण्यात याव्या, याच्यासाठी सुद्धा उत्सव आहे. कारण मनुष्य हा उत्सवशील प्राणी आहे. मनुष्याला उत्सव करणं हे त्याचं एक स्वभाव आहे. म्हणजे भले तो मनुष्य कुठलाही असेल, देशातला असेल पाश्चात्य देशातला असेल, म्हणजे उत्सव, विदेशात सुद्धा ऑलिम्पिक सारखे उत्सव साजरे केले जातातच ना. म्हणून उत्सव हा करणं मनुष्याचा एकदम स्वभाव आहे. आणि मनुष्य आपल्या स्वभावाप्रमाणे
उत्सवाकडे धाव घेतो, उत्सव करत असतो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणे साजरा होतो. परंतु आता कोविड-19च्या विषाणूमुळे कदाचित त्याच्यावर सुद्धा प्रतिबंध आलेला आहे. लिमिटेशनमध्ये हे सगळं साजरा करण्याचं महाराष्ट्र सरकारने किंवा देशाने ठरवलेलं आहे. म्हणून गणेश उत्सव साजरा करणं म्हणजे आपापल्या घरामध्ये राहूनच आपण गणेश उत्सव साजरा करा. गणेशाची मूर्ती समोर आपण जी आरती गातो, प्रसाद दाखवतो, जे गणेशाचा बीज मंत्र म्हणतो. आता लोक बऱ्याच वेळा असं विचारतात की आम्ही कुठली आराधना करावी, तर गणेशाचा सर्वोत्कृष्ट मंत्र आहे ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः. म्हणजे हा बीज मंत्र आहे. हा बीज मंत्र जर म्हटला तर आत्मिक मनामध्ये एक वेगळी ऊर्जा तयार होते. आपल्या बॉडीला संरक्षण, एक ऊर्जावलय तयार होतात त्या मंत्राचे. आणि मंत्राचे ऊर्जावलय तयार झाल्यानंतर आपल्यामध्ये एक बळ आल्यासारखं वाटतं. भीतीचं वातावरण आपल्या मनातलं निघून जातं. कशामुळे होतं हे? तर हे या बीज मंत्रामुळे होतं. सर्वात श्रेष्ठ बीज मंत्र आहे. पुन्हा काहींना जपायचं असेल तर महामंत्र ओम गजानन जय गजानन श्री गजानन, म्हणजे हा पण तुम्ही मंत्र जपू शकता. गणेशाला दुर्वा शमीपत्र पण वाहतात. शमीपत्र वाहिल्यानंतर आपल्यावर अरिष्ट येत नाही अशी एक आख्यायिका आहे. शमीपत्र वाहिल्यानंतर आपल्याला विजय मिळतो. म्हणजे गणेशाला शमीपत्र वाहतात. अगदी ते चिंचेच्या पानासारखं छोटं छोटं असतं. म्हणजे हे आता गणेशची कितीतरी असे व्याख्या म्हणजे सांगितल्या जातात. गणपतीच्या म्हणजे गणेश महापुराण असेल, मुद्गल पुराण असेल, म्हणजे पुराणामध्ये तर वेगवेगळ्या त्यांच्या कथा आहेत. आणि राक्षसांना गणेशजीने राक्षसांना मारलं, त्यांच्याशी युद्ध केलं. देवांतक, नरांतक, त्रिपुरा, म्हणजे बुद्धीला चॅलेंज नाही. म्हणजे मी का सांगतोय, कारण की मला शेवटी पुन्हा त्याच मुद्द्यावर यायचं आहे मित्रांनो, की बुद्धिस्वरूप पार्वती, आत्मस्वरूप आत्मस्वरूप शिव, आणि म्हणजे आत्मस्वरूप आणि बुद्धी म्हणजे आत्मा आणि बुद्धीच्या मध्येच मनाचं स्थान आहे. म्हणून गणेश हे मनाचं स्वरूप आहे. कारण मन जिकडे धाव गेल ना तिकडे, म्हणून मनाला कंट्रोल करायचं असेल ना तर गणेश आराधना केली पाहिजे. मनाला प्रसन्न करायचं असेल तरी गणेश आराधना केली पाहिजे. मनाने एखादी उत्क्रांती करायची असेल तर तिथे सुद्धा गणेश आराधनाचं. म्हणजे कुठल्याही कार्याचा प्रारंभ हा गणेश आराधनेनेच होतो, गणेश शक्तीनेच होतो. मग ब्रह्मदेव असतील, विष्णू असतील किंवा अनेक देवता असतील, त्या सगळ्या देवतांनी सुद्धा गणेशजींचं तप केलेलं आहे. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जसं आपलं देवीचे शक्तिपीठ सांगितलंय ना, तसं मोरगाव, चिंचवड, पद्मालय आणि राजूरचा गणपती. पद्मालय हे जळगाव जिल्ह्यात आहे, राजूर हे जालना जिल्ह्यात आहे. म्हणजे या ठिकाणी हे स्वयंभू 3.5 शक्तिपीठ मानले जातात. जसं देवीचे मानले जातात तसं गणपतीचे हे शक्तिपीठ मानले जातात महाराष्ट्रामध्ये. आणि त्या राजूरच्या इथे तर सिंदुराला जेव्हा मारल्यानंतर तिथे गणेशजीने गणेश गीता सांगितली त्या राजाला. म्हणजे हे अनेक वरदान गणेशजी दिले आहेत. मला फक्त एक सांगायचे जाता जाता, अष्टविनायक महाराष्ट्रामध्ये आपल्या अष्टविनायकाचं स्वरूप आहे. वेगवेगळ्या तीर्थ अष्टविनायकाची महती सांगितली जाते. पण मला एक आध्यात्मिक स्वरूपाने अष्टविनायक सांगायचे. का अष्टविनायक? आता अष्टविनायक हे आध्यात्मिक प्रतिकात्मक बघा. अष्टविनायक तुम्हाला सांगायचे, गणेश आणि त्यांच्या 2 पत्न्या रिद्धी आणि सिद्धी, हे 3 जण झाले. रिद्धीचा मुलगा शुभ
आणि सिद्धीचा मुलगा लाभ हे 5 झाले. आणि रिद्धी सिद्धीचा मुलगा जसे शुभ लाभ आहे, शुभाचा मुलगा क्षेम आणि लाभाचा मुलगा कुशल. किती झाले? म्हणजे एक गणेशजी झाले, रिद्धी सिद्धी 2 पत्न्या म्हणजे 3 झाले, शुभ लाभ हे त्यांचे पुत्र आहेत हे 5 झाले, आणि शुभाचा मुलगा क्षेम आणि लाभाचा मुलगा कुशल म्हणजे हे 2 7 झाले, आणि संतोषी गणेशजींची मुलगी सांगितली जाते म्हणजे हे 8 झाले. म्हणजे असं अष्टविनायक पहा. आणि हे अष्टविनायक कुठे आहे? मग हे सगळं स्वरूप जे आहे ना हे मनातच. याचा थोडा बघा, आध्यात्मिक दृष्टीने थोडा विचार करा. म्हणजे मन आहे, मनाला रिद्धी सिद्धी, सिद्धी म्हणजे कार्य होणं, रिद्धी म्हणजे बळ मिळणं. म्हणजे या मनाला एखादं कार्य करण्यासाठी जे बळ मिळतं ते रिद्धी सिद्धी. आणि त्याच्यानंतर मग काय होईल? कार्य सफल झाल्यानंतर आपण म्हणतो काय शुभ आहे. घरावर लिहिताना सुद्धा आपण वास्तुशास्त्रामध्ये शुभ लाभ, शुभ म्हणजे चांगलं, चांगल्या कल्पना मनामध्ये येणार, निर्माण होणं. आणि चांगल्या कल्पना निर्माण झाल्यानंतर, चांगलं कार्य झाल्यानंतर आपल्याला आनंदाचा लाभ होतो, म्हणजेच आपलं मन प्रसन्न होतं. आणि मग काय होतं तर लाभ झाल्यानंतर किंवा एखादं कार्य शुभ घडल्यानंतर मनामध्ये क्षेम कुशल, आपण लोक आपल्याला सहज विचारतात कसं चाललंय तुमचं, तर आपण म्हणतो क्षेम कुशल मंगल. म्हणजे आपण जेव्हा असं करतो म्हणजे ते त्यांचे नातू आहे, क्षेम कुशल हे गणेशजींचे नातू आहे. आणि मुलगी संतोषी, म्हणजे हे सगळं क्षेम कुशल रिद्धी सिद्धी शुभ लाभ म्हणजे ह्या सगळं कार्य चांगलं झाल्यानंतर मनामध्ये जो संतोष होतो, जो आनंद होतो, तेच अष्टविनायकाचं स्वरूप आहे, तेच मनाचं स्वरूप आहे. म्हणजे ह्या मनाच्या ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत, आणि मनाच्या ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या गणेशजींच्या रूपामध्ये आहेत. म्हणजे मनाचं स्वरूप हे गणेशजींचं स्वरूप आहे. आणि म्हणून मन एकाग्र झाल्याशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही. म्हणून गणेशजींची आराधना केल्याशिवाय, म्हणून आहे ना, लक्षात ठेवा, म्हणून गणेशजींची आराधना केल्याशिवाय कुठल्याही कार्याला गती मिळत नाही, सिद्धी मिळत नाही. म्हणजे योगाच्या दृष्टीने जरी पाहिलं तरी मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत कुंडलिनी जागृतीचा जो प्रवास होतो, त्या प्रवासात सुद्धा मूलाधार चक्राचा स्वामीच गणेश आहे. कारण अथर्व शीर्षामध्ये सांगितलंय तो मूलाधार सितोस नित्यम तो शक्तित्रयात्मक. म्हणजे बघा, किंवा सगळ्या दिशा या मनावर आहे. म्हणजे तुमच्या मनाचं खरं वेगवेगळं स्वरूप आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणून मनाचं स्वरूप हे गणेशजींचं स्वरूप आहे. म्हणून प्रारंभी कुठलीही गोष्ट मनामध्ये यावी लागते. मनामध्ये आल्याशिवाय कुठल्याच गोष्टीला आपल्याला कार्य करता येत नाही. म्हणून प्रारंभी गणेशाचं पूजन करायचं. म्हणून सांगतात प्रारंभी करो विनती का. पण प्रारंभामध्ये सुद्धा गणेशाची आराधना केली. कुठल्याही सुरुवात बघा, एखाद्या पूर्वीचे जे ग्रंथ आहेत, पुराण आहेत, त्याची सुरुवात श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः. म्हणजे दासबोध. स्वामी रामदास स्वामीजींकडे जा, म्हणजे त्यांनी सुद्धा गणेशाला आराधना केली. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा केली, तुकाराम महाराजांनी सुद्धा केली, नामदेव महाराजांनी सुद्धा केलेली आहे. आणि पुराण उपनिषद म्हणजे छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा ओंकार स्वरूपालाच गणेश मानले. म्हणजे उपनिषदामध्ये सुद्धा म्हणजे गणेशाची आराधना ही प्रत्येक देवतेने केलेली आहे. मनुष्य स्वरूपात सुद्धा करतोय. प्रत्येक मनुष्याने म्हणणार नाही, पण मनुष्य योनीमध्ये सुद्धा गणेशाची आराधना केली जाते. म्हणजे देवतेंपासून मनुष्यांपर्यंत गणपतीची पूजा केली जाते. कारण प्रत्येकाचं मन
सुदृढ बनवायचं असेल ना तर गणेश आराधना करणं श्रेष्ठ आहे. म्हणून मित्रांनो, येत्या 22 तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि या चतुर्थीच्या मुहूर्तावरती माध्यान्ह काळी, केव्हा गणपतीचा जन्मलाय, माध्यान्ह काळ म्हणजे पूर्ण प्रकाशाचा काळ आहे, पूर्ण ज्ञानाचा काळ आहे. आणि अशा वेळेस गणपती बसवावा केव्हा, तर गणपती बसवायला कुठलाही मुहूर्त पाहण्यापेक्षा माध्यान्ह काळ जो असतो 12चा 1चा, त्या काळामध्ये तेव्हा गणपती बसवावा. आणि माध्यान्ह काळ हे अग्निस्वरूप, सूर्याचं स्वरूप, ज्ञान स्वरूप आणि त्याच्यामध्ये आत्मज्ञानाच्या प्रकाशाचं स्वरूप आहे. आणि अशा आत्मज्ञानाच्या प्रकाश स्वरूपामध्ये या मनाला स्थिर करणं म्हणजे गणपती बसवणं. आणि या मनाला स्थिर करून त्याची आराधना म्हणजे गणेश, मनाला सुख शांती लाभावी म्हणून गणेशाची आराधना करतो. आणि बाप्पा खरोखरच आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतील. म्हणजे मन प्रसन्न झालं तर, कारण सांगितलेलंच आहे संतांनी, सकळ सिद्धीचे कारण. म्हणजे मन प्रसन्न जर असेल ना तर सगळ्या सिद्धी होतात. म्हणजे गणेशजी प्रसन्न झाले की आपल्याला सगळं काही मिळू शकतं, सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होतात. म्हणजे मनावर प्रसन्न आहे म्हणून मनस्वरूप गणेश आहे. आणि या मनस्वरूप गणेशाची आराधना करा. वेगवेगळे म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल तेवढ्या पद्धतीने गणेशाची म्हणजे सजवावं गणेशजींना. आणि काहीच तुमच्याजवळ नसेल वस्तू तरी सुद्धा मनाने फक्त मनोभावे त्यांना नमस्कार करा. आणि जर असतील धूप, दीप, नैवेद्य, फूल, गणेशजीला जे काही प्रिय वस्तू आहेत त्या सगळ्या प्रिय वस्तू वाहून नमस्कार करा. काहीच नसेल तर फक्त मनाने हात जोडून गणेशाला ओम एवढंच म्हणा, ओम गं गणपते नमः, ओम गं गणपते नमः. एवढं जरी म्हटलं तरी सुद्धा गणेशजी तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील. आणि सुंदर कल्पना आहे गणपती येणं आणि जाणं, ही सजीव पूजा याला म्हणतात. आणि ही सजीव पूजा महाराष्ट्रभर, देशभर आपण करतो. आणि याच्यामुळे आपल्या घरामध्ये मंगलदायक वातावरण निर्माण होतं, ऊर्जा मिळते. आणि याच्यातून आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला गणेश पूजा, आपल्याला यशस्वी जीवन जगायचं असेल तर गणेश आराधना करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून मनाला सांभाळणं म्हणजे गणपतीची आराधना करणं. मला एवढंच वाटतं. साईलीला या टीव्हीच्या माध्यमातून गणेश आराधना या विषयावर जे काही चिंतन केलं असेल ते गणेशजीला अर्पण करतो. आणि सर्व महाराष्ट्र व देशवासियांना गणेश फेस्टिवलच्या सर्वांना शुभेच्छा देतो. हरिओम तत्सत. साई लीला, एक आध्यात्मिक सहवास.